इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका मुलीवर शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल न करण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकल्याचा आरोपही आहे। कुटुंबाचं समुपदेशन केल्यानंतर शिक्षकासह दबाव टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अवघी इयत्ता तिसरीत शिकणारी मुलगी आहे, तिच्यावर एका शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्याची घटना जिल्हा परिषद शाळेत घडलेली आहे। आता कुटुंबावर दबाव टाकणाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि मुख्य आरोपी शिक्षक मात्र फरार आहे। पीडित आणि त्यांची जी आई आहे हे पोलीस स्टेशनला आले आणि आज पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये हे जे 4 जण आहेत की ज्यांनी या म्हणजे ही कंप्लेंट जी आहे पोलीस स्टेशनपर्यंत येऊ दिली नाही किंवा यांना धमकावून थांबवून घेतलं, या चौघांना ताब्यात घेतलेला आहे, त्यांना अटक करण्यात येत आहे। या घटनेमधला जो मुख्य आरोपी आहे ज्यानं अत्याचार केलेला आहे तर त्याला लवकरच अटक करण्यात येत आहे। तो सध्या आता म्हणजे त्याच्या घरामध्ये मिळून आलेला नाहीये।